नुकताच आषाढ संपलाय आणि श्रावण मास सुरू झालाय। ऊन पावसाचा खेळ आणि निसर्ग सौंदर्याला बहर यामुळे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे। या ओळी प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात। गेल्या अनेक दिवसांपासून मस्त पाऊस कोसळतोय, संपूर्ण सृष्टी हिरवीगार झाले। सह्याद्रीच्या रांगांमधील गड किल्ले, ओढे, धबधबे, नदी, दरे, खोरे, धरणे आणि थंड हवेची ठिकाणं तरुण मंडळी, पर्यटक, ट्रेकर्सना भूल घालतायत। तुम्हीही निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ इच्छित असाल तर मित्र परिवारासह बाहेर पडा आणि मस्त पावसाळी ट्रिपचा आनंद लुटा। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। गेल्या 2 महिन्यांच्या पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलंय। सर्वच ठिकठिकाणी डोंगर टेकड्या हिरव्यागार झाल्यात, धबधबे ओसंडून वाहतायत। श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ रंगत असल्यानं निसर्ग सौंदर्य आणखी खुलणार आहे। पुणे आणि मुंबईला लागून असलेली लोणावळा खंडाळा ही भारतातील सर्वोत्तम पावसाळी ठिकाणं म्हणून ओळखली जातात। लोणावळ्याजवळ भुशी धरणाला भेट देणं, टायगर पॉइंटवरील धुकं असलेल्या वाटेवरून चालणं, रस्त्याच्या कडेला छोट्या स्टॉलवर गरम गरम मक्याचं कणीस, भजी आणि वाफाळलेला चहा यांचा आनंद सध्या पर्यटक लुटतायत। या भागात सतत पाऊस पडतो, तापमानही 20 ते 25 अंश सेल्सिअस असतं। त्यामुळे जुलै ते सप्टेंबर हा काळ पर्यटनासाठी आनंददायी असतो। खंडाळा घाट परिसरातील राजमाची गार्डन, ड्यूक्स नोज पॉइंट, लायन्स पॉइंट, आई एकविरा देवीचं कार्लागडावरील मंदिर, भाजे लेणी, लोहगड किल्ला हा सर्व परिसर पर्यटकांनी गजबजून गेलाय। धरणे व नद्या तसेच धबधबे, गडकिल्ले, डोंगरदऱ्या हे मावळ तालुक्याचं वैभव आहे। पुणे जिल्ह्यात सिंहगड किल्ला, तामिनी घाट, वरंदा घाट, राजमाची किल्ला, राजगड, तोरणागड आणि दारवली धबधबा यासारखी अनेक पर्यटन स्थळ आहेत। इथले वळणावळणाचे अवघड घाट, कोसळणारे धबधबे आणि ट्रेकिंगसाठी खुणावणारे गडकिल्ले हे वैभव पावसाळ्यात पाहण्याचा आनंद वेगळाच असतो। आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत जाणारे रस्ते हे अनुभवायचे असेल तर माळशेज घाटात या। माळशेज सारखा अवघड घाट, त्या घाटातील बिकट वाट, तसेच दरडी कोसळण्याचा धोका असला तरी विविध नैसर्गिक बाबींनी नटलेला आहे। त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचं असेल तर नगर कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे। जवळच खुबी गावाजवळ पिंपळगाव धरणाचा सुंदर जलाशय आहे। या घाटाच्या माथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो। पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील हा एक घाट। येथील खासियत म्हणजे रोहित पक्षी, फ्लेमिंगो हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात। माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्यानं एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या मुंबईहून ये जा करत असतात। स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून 1 दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल। पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते किंवा मुंबईहून कल्याण मुरबाड मार्गे जाता येते। ठाणे जिल्ह्यातील शहापूरवरून किनवली सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।